वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये। आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे गायनेकोलॉजिस्ट म्हणजेच मिडवायफरी ANM सेकंड इयर अँड JNM थर्ड इयरचा क्वेश्चन। प्रकरण 7 गर्भाची पिशवी व गर्भोदक। म्हणजेच गर्भाची पिशवी व त्याच्या आतमधील गर्भ, फिटल स्कॅन अँड ॲम्नियोटिक फ्लुइड। जर सर्वप्रथम चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या भारती नर्सिंग क्लासला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल। आणि बेल आयकन घंटेला सुद्धा प्रेस करा। तर सुरू करूया व्हिडिओला। प्रस्तावना। आता पेपरमध्ये कोणताही टॉपिक सुरू करताना सर्वप्रथम प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन हे तुम्ही पेपरमध्ये लिहायलाच पाहिजे। क्वेश्चनची जर सुरुवात चांगली झाली तर प्रश्न हा खूप सुटसुटीत दिसतो आणि व्यवस्थित सुद्धा दिसतो। तर सुरू करूया व्हिडिओला। प्रस्तावना। फिटल स्कॅन किंवा दुपदरी आवरणांनी बनलेली पिशवी। आता फिटल स्कॅन काय असते? दुपदरी बनलेली एक पिशवी असून तिचे बाहेरील आवरण हे कोरियनिक आणि आतील आवरण ॲम्नियोटिक आहे। यालाच फिटल मेम्ब्रेन म्हणजेच फिटल मेम्ब्रेन असंही म्हणतात। तर या पिशवीमध्ये ॲम्नियोटिक फ्लुइड असून त्यामध्ये गर्भ तरंगत किंवा पोहत असतो। आता प्रस्तुतीच्या वेळेस हिचीच मेम्ब्रेन बॅग तयार होते व ती फुटून गर्भ बाहेर येण्यास वाट करून देते। तर त्यालाच काय मराठी भाषेमध्ये म्हणतात, बोलीभाषेमध्ये त्याला पांढळ फुटली असंही म्हणतात। आता पूर्वीच्या काळात काय होते तर ही पुस्तकी भाषा नसून तरी बी जे काही गावातील महिला असतील त्यांना सर्व प्रकारे ही माहिती होती। जर आधीच्या काळात काय व्हायचं होतं की घरीच स्त्रिया ही डिलिव्हरी होत होत्या, तर त्यांना मराठी भाषेत काय म्हणतात तर पांढळ फुटले। ज्यावेळेस स्त्रीला जर कळा येण्यास किंवा त्याचं मेम्ब्रेन रप्चर झाल्यास बाहेर पाणी येते, तर त्यावेळेस लगेच कळते की आता हिची डिलिव्हरी ही जवळ आहे, तर त्यालाच पांढळ फुटली असे म्हणतात। आता कोरियन याची डायग्राम। आता हे तुम्ही पाहू शकता, गर्भाची पिशवी डायग्राममध्ये ही झाली गर्भाची पिशवी। आता याच्यामधील आतील गर्भोदक, तसेच ॲम्नियोटिक फ्लुइड, डेसिडुआ ॲम्नियोटिक फ्लुइड यालाच म्हणतात, ज्याच्यामध्ये गर्भ तरंगतो म्हणजेच एम्ब्रो ज्याच्यामध्ये तरंगतो त्यालाच ॲम्नियोटिक फ्लुइड असे म्हणतात। आणि गर्भाचे जे रक्षण करते त्याला गर्भाशय असे म्हणतात। आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा जो वार जातो त्यालाच डायग्राममध्ये त्याला हा दिसून येतो, त्याला वार असे किंवा प्लासेंटा असे सुद्धा म्हणतात। ॲम्नियोटिक कॉर्ड, बेंबीची जी नाळ असते त्यालाच ॲम्नियोटिक कॉर्ड असे म्हणतात। आणि हा झाला गर्भ आणि गर्भोदक। तर बाहेरील आवरण हे कोरियनिक लेव्हीपासून तयार झालेले असते। आता आपण डायग्राममध्ये पाहिलं, जे बाहेरील जे आवरण असते ते कशापासून तयार झालेले असते तर कोरियनिक लेव्हीपासून तयार होते। तर शेवट प्लासेंटाच्या कडेला होतो। तर त्याचा शेवट कुठे होतो तर प्लासेंटाच्या कडेला। त्याचा हा जो कोरियनिक असतो त्याचा शेवट कुठे होतो तो प्लासेंटाच्या कडेला होतो। त्याच्यानंतर हे आवरण करडच्या रंगाचे असून, आता हे आवरण कशाचे आहे? करड्या रंगाचे असून, हे आवरण करड्या रंगाचे असून आता याच्यामध्ये दोन्ही बाजूने खरबडीत, आता याचे आजूबाजूची जे दोन्ही बाजू आहेत ते कशा आहेत तर खरबडीत म्हणजे स्ट्रॅगी आहेत व ॲग्निओनिकपेक्षा ती जाड आहे। तर एक बाजू कशी याची जाड आहे तर दुसरी बाजू जी आहे ते खरबडीत देखील म्हणजे ओढणी देखील काटकोपराने ती आहे। तर यामध्ये ट्रोफोप्लास्टिक किंवा इथिलिय असे दोन
थर असतात. आता याच्यामध्ये कसे थर असतात, ट्रोफोप्लास्टिक व इथिलियमचे 2 थर असतात असून त्याच्या आतील बाजूस मेसोडियमचा थर असतो. आता याच्या आतील बाजूस कशाचा थर असतो, मेसोडियमचा थर असतो. गर्भाचे जे आजूबाजूचा जो थर आहे त्याला मेसोडियम असे म्हणतात. तर या कोरियांमुळे ॲम्निओटिक जे संकेत असते ते बाहेरील आवरण तयार झालेले. याच ॲम्निओटिक सॅक्समध्ये गर्भोदक ॲम्निओटिक फ्लूइड असते व त्यात गर्भोदक पोहत असतो. आता या कोरियनिकमुळे काय असतं तर ॲम्निओटिक संकेत. आता संकेत त्याला जे गर्भाला प्रोटेक्ट करते त्यालाच ॲम्निओटिक फ्लूइड असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये तो गर्भ पोहत असते. कोरियन ह्या आतील बाजूत ॲम्निओला व सेल्सरपणे ॲरिओलसर टिश्यूने चिकटलेले जोडलेले असते. आता कोरियनिक बाजू ही कशी आहे तर आतील बाजूसने ॲम्निओटिक सेल्सर खूप मऊ आणि ओरिओलसर टिश्यूने चिकटलेले जोडलेले असते. तर बाहेरील बाजूने जे डेसिडुआचा म्हणजेच विरा कॅप्सुलर सेल्स चिकटलेले आहे. तर बाहेरील बाजूने ते कशाला चिकटलेले आहे तर डेसिडुआला चिकटलेले आहे. तर विरास कॅप्सुलरिस चिकटलेले आहे, परंतु प्लॅसेंटाच्या कडेला मात्र एकदम घट्ट असे चिकटलेले आहे. पण काय होते तर प्लॅसेंटाच्या कडेला ते कसं आहे तर एकदम घट्ट चिकटलेलं आहे. ॲम्निऑन. आता ॲम्निऑन हे गर्भाच्या पिशवीचे आतील आवरण आहे. ॲम्निऑन म्हणजेच ॲम्निओटिक फ्लूइड ज्याच्यामध्ये असते त्यालाच ॲम्निऑन असे म्हणतात. ते कुठं असते तर गर्भाच्या आतील पिशवीचे आतील आवरण आहे. तर या आवरणाच्या आतील पृष्ठभाग हा अतिशय मऊ आणि गुळगुळीत, चकचकीत व स्लिपरी आहे. तर हा ॲम्निओटिक भाग कसा आहे तर अतिशय मऊ व गुळगुळीत, चकचकीत आणि स्लिपरी आहे. तर त्याला जर आपण पाहिलं तर तो एखाद्या गुळगुळीत हात लावून जर पाहिलं तर गुळगुळीत दिसतं आणि अतिशय मऊ व स्लिपरी आहे. कारण तर हा सतत गर्भोदकाच्या सान्निध्यात असतो. तर हा कशाच्या सान्निध्यात म्हणजे गर्भाशयाच्या संपर्कात तो असतो. तर आवरण पारदर्शक असून अतिशय चिवट व मजबूत असते. तर आता हे आवरण कसे असतं पारदर्शक असून अतिशय चिवट ते असते. याची जाडी किती आहे जर 1.1/5 तर 1/5 2 मिमी इतकी असते. याची जाडी हे 1/5 ते 1/2 मिमी इतकी असते. याच बाह्य पृष्ठभाग कनेक्टिव्ह टिश्यूने आच्छादलेले असते. आता याचा बाह्य भाग जो आहे तो कनेक्टिव्ह टिश्यूने आच्छादलेला असतो. प्लॅसेंटाचा फिटल सरफेस व नाळ या आवरणामध्ये आच्छादलेले आहे. आता प्लॅसेंटाचा सरफेस व आवरण हे आच्छादलेले आहे. कोरियनापासून ॲम्निओटिक हे सोडून शकतो. आता कोरियनापासून ॲम्निओटिक हे सोडून शकतो. तसेच काय होते तर प्लॅसेंटाच्या फिटल सरफेसवरील ॲम्निओटिक देखील सोलसून काढू शकतो. परंतु ॲम्निओटिक नाळेवरून सोडून काढू शकत नाही. तर ॲम्निओटिक हे सगळ्या प्रकार सोडू तर शकतो, पण जे नाळ आहे त्या नाळेवरून ते सोडवू शकत नाही. आता गर्भ आवरणाची कार्य. गर्भ आवरण ज्यावेळेस पावते त्यावेळेस त्याची कार्य काही असतात ते इथे पाहू आपण या ठिकाणी. तर फंक्शन ऑफ मेम्ब्रेन्स. गर्भोदयाची पिशवी तयार करणे. पहिलं कार्य काय असतं तर गर्भाची सर्वप्रथम काय त्याचं गर्भाची पिशवी तयार करणे की ज्याच्यामध्ये बाळ ही राहील. तर त्यात गर्भोदक तयार करणे व साठवणे. तर त्याच्यामध्ये गर्भ काय तो तयार करणे व त्याच्यामध्ये तो साठवणे. त्यामध्ये गर्भ सामावून घेऊन त्याचे संरक्षण करणे. आता त्याच्यामध्ये गर्भ सामावून घेतल्यानंतर त्याचे संरक्षण करण्याचे ते काम करते. तर खालील मार्ग होणाऱ्या जंतुसंसर्गापासून संरक्षण करते. आता खालील मार्गाने जे गर्भोदकाला जंतुसंसर्ग होणार नाही अशा प्रकारचे ते कार्य करते, त्याचे संरक्षण करते. प्रस्तुतीच्या वेळी सर्व्हिक्सचे डायलेशन चांगल्या प्रकारे होण्यास मदत करते. आता प्रस्तुतीच्या वेळेस सर्व्हिक्सचे डायलेशन हे चांगल्या प्रकारे होईल याची ते मदत करते, जेणेकरून डिलिव्हरीसाठी खूप म्हणजे प्रस्तुतीच्या वेळेस तिला कोणत्याही प्रकारे वेदना न होतात. पाचक संरक्षणामुळे आता पाचनापासून काही स्टेरॉइड किंवा हार्मोनल डायलेशन जे मेटाबॉलिझम सारखे कार्य आहे ते कार्य
करते. आता पाचक रसापासून म्हणजे स्टेरॉइड जे काही आपण अन्न खातो त्याच्यामध्ये स्टेरॉइडसुद्धा असतो. हार्मोनल डायलेशन मेटाबॉलिझम सारखे कार्य ते करते. यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लिसरोप्रोसेस किंवा लिपिडस असतात. आता याच्यामध्ये काय होतं तर भरपूर प्रमाणात ग्लिसरोफॉस्फोस्फिड असतात. यामध्ये लिपिडसमध्ये असणारे आर्चिडिनिक ॲसिड व प्रोस्टोग्लॅंडचे अनेक उत्तेजक म्हणून कार्य करते. आता याच्यामध्ये जे होणारे ते प्रोस्टोग्लॅंडचे उत्तेजित म्हणून कार्य ते करते. त्याच्यानंतर आहे गर्भोदक ॲम्निओटिक फ्लूइड. आता गर्भोदकमध्ये ॲम्निओटिक फ्लूइड यालाच लायकर ॲम्निओटिक असे देखील म्हणतात. तर यालाच काय म्हणतात, लायकर ॲम्नी असे देखील सुद्धा म्हणतात. तर त्याची काही व्याख्या, तर गर्भाच्या भोवती असणाऱ्या सौम्य अल्कलाइन गुणधर्माच्या पाण्यासारखं द्रव्याला गर्भोदक असे म्हणतात. गर्भाच्या ज्या भोवती असणाऱ्या सौम्य अल्कलाइन गुणधर्माच्या पाण्यासारख्या द्रव्याला काय म्हणतात, गर्भोदक असे म्हणतात. ही झाली ॲम्निओटिक फ्लूइडची 2 मार्क्ससाठी व्याख्या. खूप महत्त्वाची व्याख्या आहे. तर ॲम्निओटिक फ्लूइडला काय म्हणतात तर गर्भाच्या भोवती असणाऱ्या जे सौम्य आणि अल्कलाइन गुणधर्माच्या पाण्यासारखा जो द्रव्य असतो त्यालाच गर्भोदक असे म्हणतात. गर्भाच्या पिशवीमध्ये जो पाण्यासारखा द्रव्य असतो त्यालाच गर्भोदक असे म्हणतात. तर यामध्ये काय होते, जे गर्भ तरंगत पोहत असतो याची निर्मिती कशी होते. आता गर्भामध्ये जो पाण्यासारखा जो द्रव्य असतो त्या द्रव्याची म्हणजे निर्मिती कशी होते व ते कशापासून बनते याचं अजूनही पूर्णपणे काय होतं उलगडट झालेलं नाही. तर परमेश्वराची जी करणी आहे, म्हणजे परमेश्वराची जी करणी आहे, जर नारळात पाणी याप्रमाणे ही स्थिती आहे, तरीसुद्धा काहींच्या मते, आता काही यांच्यावर मते आहेत, तर मते आपण खालीलप्रमाणे पाहूया. तर ॲम्नियॉन, आता या ॲम्नियॉन हे आवरणापासून तयार होणारा एक द्रव्य समजले जाते. ॲम्नियॉन काय तर ॲम्नियॉन तर पाण्यापासून तर तयार झालेला एक द्रव्य, तर त्यालाच ॲम्नियॉन असे म्हणतात. दुसरं म्हणजेच प्लॅसेंटामध्ये होणाऱ्या मॅटर्नल सर्क्युलेशन जसे की निसर्गास असावे असे समजले जाते. तर प्लॅसेंटामध्ये जे फिटल सर्क्युलेशन होते त्याची निर्मिती कशी असावी तर ते नैसर्गिक समजली जाते. तिसरं म्हणजेच गर्भाच्या मूत्रामुळे, आता गर्भाच्या मूत्रामुळे प्रमाणसुद्धा त्याचं वाढू शकते किंवा ते वाढत असावे असाही समज आहे. तर अशा प्रकारे जे ॲम्निओटिक फ्लूइड आहे तर त्याची निर्मिती अशा प्रकारची नैसर्गिक समजली जाते. याच्यावर काही गर्भाचे गुणधर्म आहेत ते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भोदक हे अगदी नितळ व स्वच्छ असते. आता गरोदरपणाच्या सुरुवातीचे जे काळ आहेत जे त्या गर्भाचे अगदी नितळ व स्वच्छ असते. गरोदरपणाच्या काळात पित्तक्षारामुळे याला पिवळसर असा रंग येतो. आता गरोदरपणात बऱ्याचशा महिलांना म्हणजे पित्त सहसा होतो, तर या पित्तामुळे त्याचा रंग कसा होतो तर पिवळसर असा याचा रंग होतो. तिसरं म्हणजेच गरोदरपणाच्या शेवटी याचा पिवळा रंग नाहीसा होऊन त्यामध्ये वॅक्सिन कॅसिओसचा असा अंश गर्भाच्या त्वचेला पेशीच्या कष्टमुळे ते गाळून होते. तर गरोदरपणाचे जे मध्यकाळ असतो म्हणजे अर्ध झालेला आणि मधातला, तर त्याच्यामध्ये काय होतं तर पित्ताशयामुळे जो याला पिवळसर रंग येतो तो गरोदरपणाच्या शेवटी म्हणजे शेवटची जी स्टेज असते ते यांच्यामध्ये पिवळा रंग हा नाहीसा होतो. आता नाहीसा होऊन त्यामध्ये वॅक्सिनस कॅसिओसचा अंश त्याच्यामध्ये तो गर्भाच्या त्वचेला म्हणजे पोटीशी कास्टमुळे ते गाळून होते. कास्टमुळे तो गाळून तो तयार होतो. तर गरोदरपणाच्या 10व्या आठवड्यापासून हा आढळते, परंतु प्रमाण हे गरोदरपणाच्या काळानुसार ते वेगवेगळे असते. आता गरोदरपणाच्या काळानुसार काही गर्भोदकाचे प्रमाण दाखविणारा तक्ता, जसे की प्रमाण 1 तर 10 आठवडे त्याच्यामध्ये 30 मिली हे प्रमाण असते. त्याच्यानंतर 20 आठवड्यामध्ये 300 मिली इतकं
असते आणि 30 आठवड्यामध्ये 600 मिली असते आणि 38 आठवड्यामध्ये 1000 मिली एवढे ते असते व 40 आठवड्यामध्ये 800 मिली हे असते व शेवटच्या 43 आठवड्यामध्ये 200 मिली म्हणजे कमी शेवटच्या आठवड्यामध्ये ते नाहीसे असे होते. तर वरील तक्त्यावरून आपल्याला असे लक्षात येते की काही गर्भधारकाचे जे प्रमाण 38 आठवड्यापर्यंत जो वाढत जातो त्यानंतर मात्र त्याचे प्रमाण कमी होते. आता पोस्ट मॅच्युरिटी जी असते ती झाल्यानंतर काय होते तर हे त्याचे प्रमाण हे एकदमच कमी होते. तर याची काही घटक आहेत ते घटक आपण खालीलप्रमाणे पाहू. म्हणजे कॅप्शनेशन. तर गरोदरपणाच्या सुरुवातीचे जे काळ असते गरोदरपणाचा सुरुवातीचा जो काळ असतो त्या काळामध्ये काय होते तर त्याचे काही घटक म्हणजे आईच्या रक्तापासून असतात. तर फक्त काय होते प्रोटीनचे प्रमाण कमी असते. आता आईच्या रक्तापासून ते तयार झालेले असते पण त्याच्यात काय असते फक्त प्रोटीनचे प्रमाण हे कमी असते. तर गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भधारकाचे जे काही घटक असते ते आईच्या रक्तापासून म्हणजेच सगळं त्याचे पालनपोषण हे कसं होते तर आईच्या रक्तापासून. तर त्याच्यामध्ये कमी असते तर फक्त ते प्रोटीनची कमी फक्त त्याच्यामध्ये असते. तर गरोदरपणाच्या शेवटच्या काळात त्यामध्ये गर्भाचे मूत्र वर्टिब्रेक्स व कॅसिओसाची अंश. आता वर्टिब्रेक्स व कॅसिओसचा अंश जो असतो तो त्वचेच्या पेशीच्या म्हणजे काट्स या मिसळलेल्या असतात. तर याच्यामध्ये गरोदरपणाच्या शेवटी म्हणजे गर्भधारकामध्ये 98 ते 99% पाणी याच्यात साचलेलं असते. तर त्याच्यामधून 1 ते 2% घन पदार्थ असतात आणि त्यापैकी म्हणजे प्रोटीन हे 0.25 ग्रॅम इतके असते व युरिक ॲसिड हे 5.4 मिलीग्रॅम इतके त्याच्यामध्ये असते. तर क्रिएटिनिन हे 1.8 मिलीग्रॅम याच्यामध्ये असते. तर ग्लुकोज हे 20 मिलीग्रॅम असते. तर शिवाय याच्यात लिपिड्स जे काय असतात ते फॉस्फोलिपिड्स म्हणजेच बिलिरुबिन हार्मोन विटामिन ही थोड्या प्रमाणात का असेना पण आढळतात. तर या सर्व गोष्टी याच्यामध्ये ते या घटकमध्ये ते आढळतात. तर गर्भधारकाचा pH 7.2 असून त्याचे रिॲक्शन सौम्य अल्कधर्मी असते. तर गर्भधारकाचा pH कसा असतो रिॲक्शन सौम्य असते पण अल्कधर्मी असते. तर गर्भधारकाचे विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक जे ग्रॅव्हिटी असते ती 1008 इतके असते. तर गर्भधारकाचा रंग हा कलर स्वाभाविक असतो. स्वाभाविक किंवा याचा स्वाभाविक रंग हा फिकट पिवळसर मूत्राच्या रंगाप्रमाणे असतो. गर्भधारकाचा रंग असतो तर स्वाभाविक व पिवळसर किंवा फिकट मूत्राच्या रंगासारखा असतो. गर्भावरील वॅक्सिन कॅसिओसामुळे याला गाळूनपणा ट्युबिया येऊ शकतो. अन्यथा हा पाण्यासारखा नितळ व स्वच्छ असतो. आता वॅर्निक्स व कॅसिओसमुळे याचा रंग कसा याला गाडूळपणा येऊ शकतो. पण हा काय होतो तर अन्यथा हा पाण्यासारखा किंवा नितळ स्वच्छ असतो. जसे आठवडे वाढत जातात तसे त्याचा रंग का गडूड किंवा पिवळसर मूत्रासारखा त्याचा रंग होतो किंवा नाही तर अन्यथा तो सुरुवातीच्या काळात नितळ व स्वच्छ असतो. त्याचा अस्वाभाविक रंग कसा तर अस्वाभाविकरित्या रंग हा गर्भधारकाच्या रंगात अथवा भाविकता आढळल्यास त्यावरून निदान डायग्नोसिस करणे शक्य असते. तर अस्वाभाविक रंग असल्यास त्याचा गर्भधारकाच्या रंगात अथवा त्याला काही भाविकता आढळल्यास त्यावरून काय होते तर या कलरवरून गर्भधारकाचा डिझीज करणे शक्य असते. तर याच्यावरून अस्वाभाविक रंग गर्भाचा अस्वाभाविक रंग आपण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हँडरायटिंग नोट्स शेअर करा. सेकंड
याच्यानंतरचं आपण आहे गर्भोदकाचे जे काही कार्य आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे याचा चांगला स्टडी करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. 15 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन 15 मार्क्स. ANM and JNM.